आघाडीतून काँग्रेसला हकलण्याची मागणी होते। आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांनी ही मागणी केली आहे। इंडिया आघाडीत असून सुद्धा काँग्रेसने आम आदमी पार्टीवर आरोप केलेत। बरं, ही फक्त आम आदमी पार्टीचीच मागणी नाहीये। इंडिया आघाडीतच काँग्रेसला ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे सेना, लालू यादव, ओमर अब्दुल्ला, समाजवादी पार्टी यांनी सुद्धा विरोध केलाय आणि त्यामुळे हे सगळे पक्ष मिळून काँग्रेसला हकलणार की काय अशी स्थिती आता निर्माण झाली आहे। ही राष्ट्रीय स्तरावरची राजकीय घडामोड असली तरी याचा फटका महाराष्ट्रातल्या काँग्रेसला सुद्धा बसणार आहे। कोणकोणते पक्ष काँग्रेसच्या विरोधात गेले आहेत, काँग्रेसचं भवितव्य काय असणार आहे, महाराष्ट्र विधानसभेतला दारुण पराभव काँग्रेससाठी किती धोकादायक ठरला आहे, राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आता काय भूमिका घेणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातूनच करणार आहोत। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण इथे आम्ही तुम्हाला देतो राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या राजकीय घटनांचं विश्लेषण आणि त्यामुळे कृपया आपलं मत सुद्धा कमेंटमध्ये व्यक्त करायला अजिबात विसरू नका। घेऊन टाक हे विचारांचं आदान प्रदान करण्याचं व्यासपीठ आहे असंच समजा। कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। महाराष्ट्र विधानसभेचा आणि काँग्रेसचाही निकाल लागला। काँग्रेसचा निकाल लागला हे अर्थात उपरोधक वाक्य आहे, कारण याच निकालानंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवरही हादरे बसायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातला विजय हा ईव्हीएमचा विजय आहे अशी ओरड काँग्रेस नेते करत होते आणि त्याला इंडिया आघाडीचे घटक पक्ष ममता बॅनर्जी आणि ओमर अब्दुल्ला या नेत्यांनी जोरदार फटकारले। ईव्हीएमच्या बाबतीतली ओरड काँग्रेसनं आता थांबवावी असा सल्ला त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिलाय आणि याशिवाय इंडिया आघाडीला सक्षम नेतृत्व द्यायला काँग्रेस समर्थ नाही असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करायची तयारी सुद्धा दाखवली। त्याला बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनीही पाठिंबा दाखवला। इतकंच नाही तर आपले संजय राऊतही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देत काँग्रेसनं या मुद्द्यावर चर्चा करावी असा मौलिक सल्ला काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी दिलाय। या घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्राचा निकाल लागल्यानंतरच। काँग्रेसचा सपशेल पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या इंडिया आघाडीमधल्या स्थानावरच प्रश्नचिन्ह आता निर्माण झालंय। फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक आहे। ही निवडणूक आम आदमी पार्टी एकटीच लढणार आहे। तसं पाहिलं तर आम आदमी पार्टीचे केजरीवाल हे भाजपच्या विरोधात उभारण्यात आलेल्या इंडिया या एकत्रित आघाडीचे सदस्य आहेत। पण 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत त्यांचे तब्बल 62 आमदार आहेत। एवढी मजबूत स्थिती असताना ते कोणासोबत हात मिळवणी करतीलच का? आणि म्हणूनच आम आदमी पार्टीनं नोव्हेंबर महिन्यातच आपली उमेदवारींची घोषणा करून टाकली होती। जसजशी निवडणूक जवळ येते काँग्रेसनं आम आदमी पार्टीवर टीका करायला सुरुवात केली आहे। काँग्रेसचे दिल्लीचे नेते अजय माकन यांनी केजरीवाल यांना देशविरोधी म्हटलंय। तसंच अस्तित्वात नसलेल्या योजनांवरून केजरीवाल लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। काँग्रेसनं अशा पद्धतीनं आरोप केल्यामुळे आम आदमी पार्टी चवताळून उठलीय। अरविंद केजरीवाल, लालू यादव, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे सेना, ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवलाय आणि पुढच्या वर्षी बिहार विधानसभेची पण निवडणूक होणार आहे। बिहारमध्ये काँग्रेस फक्त नावाला सोडलीय। तिथे नितीश कुमार, भाजपा आणि लालू यादव यांची ताकद आहे आणि त्यामुळेच बिहार विधानसभेत लालू यादव यांना काँग्रेसला कडेवर घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे। अशात त्यांनी काँग्रेस विरोधी भूमिका घेतल्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसची अवस्था आता कठीण झाली आहे। दिल्ली विधानसभेत तर त्यांना आम आदमी पार्टीचं आव्हान पेलवणार नाहीये आणि बिहारमध्ये सुद्धा त्यांची अवस्था दयनीयच आहे। पुढच्या वर्षी फक्त याच 2 विधानसभाची निवडणूक आहे। 2026 मध्ये मात्र 5 राज्यांची निवडणूक होणार आहे आणि त्यावेळी इंडिया आघाडीचा खरा कस लागणार आहे। पण निवडणूक जवळ येताच एकत्र येणारी ही मंडळी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकमेकांना दूषण देतात हे आपण पाहिलंच आहे आणि यापुढेही असंच होणार आहे। भाजपचा पराभव करणं या एकमेव कार्यक्रम पत्रिकेवर काम करणाऱ्या या आघाडीचा स्वतःचा असा कोणताच कार्यक्रम नाहीये आणि त्यामुळेच मतदारांसमोर कितीही एकी असल्याचा आणला तरी ते भाजपासमोर समर्थ पर्याय उभा करू शकले नाहीयेत। हेच त्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधून स्पष्ट होत आहे। झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सत्तेत असली तरी त्यांचं स्थान हे दुय्यम आहे। त्यांना निर्णयाचे अधिकार नाहीयेत आणि दोन्ही राज्यात ते लहान भाऊ आहेत। केवळ पक्षांचं अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणून त्यांनी तिथल्या प्रादेशिक पक्षांशी युती केली आहे। आता हेच धोरण त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय। उद्या जर इंडिया आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्यात आलं किंवा काँग्रेसकडून त्या आघाडीचं नेतृत्व काढून घेण्यात आलं तर मात्र काँग्रेसचा श्वास हा चांगलाच कोंडणार आहे। महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे सेनेनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आलंय। म्हणजे मला विसरा आता अशा आशयाचा एक व्हिडिओ आम्ही केलाय, तो तुम्ही डिटेल माहितीसाठी नक्की पहा। थोडक्यात केंद्रातल्या इंडिया आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्याची मागणी होती आणि महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आलंय।
आणि त्यामुळे आता काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी काय करणार असा प्रश्न इथे उपस्थित होतोय। असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढतील आणि असं जर झालं तर पक्षाचं भवितव्य काय असेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।